नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की शेजारचे काका आणि काकू येतात. ते अशोकदादा आणि मधू यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन फुलांचा बुके देतात. तर त्यांना सर्वजण खाली बसण्यासाठी सांगतात. तेव्हा लगेच काकू विचारते की काय रे कबीर, लग्नाची तारीख वगैरे ठरवली की नाही? तेव्हा कबीर म्हणतो की हो, लग्नाची पत्रिका घेऊन येणारच होतो. तर लगेच मधू म्हणत असते की आओ, तयारी तर ही जोरदार चालू आहे आणि तुम्हाला लग्नाला यावे लागेल बरं का. तेव्हा काकू म्हणतात की आम्ही तर लग्नाला नक्की येणार, पण मृण्मयी दिसत नाही. सासू सासऱ्यांची ॲनिव्हर्सरी आहे आणि आत्तापासूनच चुकवती की काय आमच्या सुनेसारखी. तेव्हा लगेच विजया गुंजाला आवाज देते आणि गुंजा फराळ घेऊन ये असे सांगते. तर गुंजा लगेच त्यांच्यासाठी फराळ घेऊन येते. तेव्हा गुंजाला बघून त्या काकू विचारतात की मधुताई, ही मोलकरीण कामासाठी कशी आहे हो? मोलकरीण म्हटल्यानंतर सर्वांना राग येतो. तेव्हा मधू म्हणते की मोलकरीण. तेव्हा लगेच ते काका म्हणतात की आओ, तुमच्या या मोलकरणीबद्दल आम्ही खूप ऐकले, कारण ती दररोज ही तुमच्या तुळशी वृंदावनासमोर रांगोळी काढत असते. कबीर म्हणतो की तुम्ही आमच्या घरावर छान लक्ष ठेवता बरं का. तर मधू म्हणते की कबीर शांत हो. तेव्हा काकू म्हणतात की अरे, यायचा जायचा रस्ता, त्यामुळे लक्ष हे जाणारच ना. त्यावर लगेच कबीर रागाने म्हणतो की ती मोलकरीण नाही, आमच्या घरातलीच आहे आणि समजा मदतनीच समजा. आई आणि काकूला ती काही मदतच करत असते. गुंजाला मात्र कबीरचा अभिमान वाटतो. काकू म्हणतात की अरे कबीर, रागावू नको. हल्ली जी घरामध्ये काम करते ना मोलकरीण, तिला मदतनीस म्हणतात, मग हे आहे तरी कोण? तेव्हा मात्र सर्वजण विचारात पडतात. त्यानंतर इकडे जो उमेश असतो तो कबीरच्या प्रेझेंटेशनचा हा सर्व डिटेल्स हे कॅम्प्युटरमध्ये चेक करत असतो. आणि तेवढ्यात डोंगरवाडीवरून कबीरच्या एका मित्राचा फोन येतो आणि कबीर साहेब, तुम्ही व्यवस्थित आहात ना? तेव्हा मात्र उमेश म्हणतो की मी कबीरचा मित्र बोलतो. तेव्हा तो मित्र म्हणतो की कबीर साहेबांची तब्येत व्यवस्थित आहे ना, की अजून शॉकमध्येच आहात ते? तेव्हा मात्र उमेशला धक्का बसतो आणि तो विचारतो की नेमकं काय घडले कबीरसोबत. तेव्हा तो मित्र सांगू लागतो की डोंगरवाडीला कबीर साहेबांसोबत खूप वाईट घडले. बातमी करण्यासाठी आले आणि स्वतःचीच बातमी ही निर्माण झाली. उमेश विचारतो की विरादर, नेमकं काय घडले? त्यानंतर इकडे कबीर सांगतो की आमच्या घरची पाहुणी आहे आणि काही दिवस इथे थांबणार आणि मग नंतर ती या घरातून जाईल. तर गुंजा कबीरकडे बघत असते. तेव्हा काकू मात्र कबीरची माफी मागतात. तर विजय म्हणते की आओ, यात माफी मागण्यासारखे काय आहे? तुमच्या मनाला वाटेल ते तुम्ही आले आणि ते विचारले, त्यात कबीरला रागवण्यासारखे काही झालेले नाही. तेव्हा मात्र विजया काही कमी नसते आणि त्या काकूंना ती चांगला टोमणा मारते. काकांना म्हणते की काय हो, आजकाल कुठे असतात आणि संध्याकाळी कुठे दौरा आहे? वहिनींना सोडून तुम्ही जास्त क्लबमध्येच आजकाल जास्त दिसतात. काका म्हणतात की अहो, तुमचं फरसाण खरंच खूप छान आहे आणि विषय बदलतात. कबीरला त्या बोलण्याचे जाम टेन्शन येते आणि तो विचार करतो की आणखीन किती दिवस हे गुपित मी घरच्यांपासून लपून ठेवणार आणि ते दुसऱ्याच कारणाने घरच्यांसमोर जर आलं तर माझं काय होणार आणि त्यामुळे खूप मोठा असा कलह होईल. त्यानंतर इकडे उमेश बिरादरला विचारू लागतो की पुढे काय घडले, नेमकं काय बोलता तुम्ही? बिरादर म्हणतो की नसल्या गोष्टीची कशाला चर्चा आणि त्या गोष्टी उकरून कशाला आणखीन त्रास द्यायचा. त्यामुळे तुम्ही त्यांना वेळ मिळाल्यानंतर फोन करण्यासाठी सांगा. म्हणून बिरादर तो फोन ठेवून देतो. उमेशला मात्र काही सांगत नाही. उमेश विचार करत असतो की नेमकं तिकडे काय असे घडले आणि उमेश त्या बिरादरच्या बोलण्याचा विचार करू लागतो. त्यानंतर इकडे गुंजा आतमध्ये येते आणि देवी आईसमोर हात जोडून मनात म्हणत असते की साहेब, माझ्यासाठी कोणताही एक वंगाळ शब्द ऐकून घेत नाही. माझ्याबद्दल कायम ते लोकांना चांगलेच सांगतात. मी त्यांच्यासाठी खूप काही ऐकून घेण्यासाठी तयार आहे. आणि तेवढ्यात मधू, अशोकदादा आणि कबीर आतमध्ये येतात आणि गुंजा, हे बघ, तुझ्यासाठी आम्ही काय आणलं, आमच्या ॲनिव्हर्सरीबद्दल तुला हे गिफ्ट आणि ते पुस्तकं कबीरने आणले. तेव्हा पुस्तकं बघून गुंजाला मात्र खूप आनंद होतो. कबीर म्हणतो की मगाशी त्या कुलकर्णी काकू आणि काका जे काही म्हटले ते अजिबात मला आवडले नाही. तेव्हा अशोकदादा म्हणतात की हो, घरात काम करणारी बाई असो किंवा मोलकरीण असो, पण आपल्या इकडे तिला खूप असं कमी दर्जाची वागणूक दिली जाते. आणि कबीर म्हणतो की मग आता
आज समज मोडून तू आता गुंजा 12वीची परीक्षा द्यायची आणि तुझा पुढचा प्रवास सुरू करायचा। मधू म्हणते की तुझ्या या प्रवासात आमचे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत राहतील आणि तू शिक्षण ही अशी गोष्ट आहे की ती तुझ्या कायम सोबत राहील आणि ती तुझी ताकद बनेल। गुंजा खूपच खुश होते। तेव्हा गुंजा लगेच मधू आणि अशोक दादांच्या पाया पडते आणि मधूला प्रेमाने मिठी मारते। त्यानंतर ते तिघेजण बाहेर जातात तर गुंजा खूप खुश होते आणि मनात म्हणत असते की साहेब तुमचे सुद्धा पाय धरूशी वाटतात, कारण आज जन्माजन्माची जी शिदोरी आहे ती तुम्ही माझ्या पदरात टाकली, ते धन आणि शिक्षणाचं माझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला शहरात यायचे होते, पण माझ्यासोबत हे असे घडले। मात्र देवीआईने माझे स्वप्न विसरले नाही, ती ते लवकरच पूर्ण करून देणार। पण साहेबा तुम्ही आज माझ्या स्वप्नांना पुन्हा उजाळा दिला, तुमचे हे 7 जन्म उपकार मी कधीच फेडू शकत नाही। त्यानंतर मधू आणि अशोक दादा यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो, त्यामुळे सर्वजण धमाल करत असतात। कोणी म्हणते की आपण डान्स करूया, कोणी म्हणतं की आपण फोटो काढूयात, म्हणून सर्वांची धमाल चालू असते। तेवढ्यात मृण्मयी सुद्धा येते आणि ती मधू ताई आणि अशोक दादा यांना नमस्कार करून त्यांना हे गुलाबजामू आणले आहे असे सरप्राईज सांगते। त्यानंतर मृण्मयी ही गुंजाला म्हणत असते की आई आणि बाबांचे औषण झाल्यानंतर तू सर्वांना हे गुलाबजामू दे। तेव्हा गुंजा म्हणते की हो मी देते, पण तुमच्या आवाजाला काय झाले, असा मधून खोकला काय येतो। मृण्मयी म्हणते की अगं काही नाही। एवढ्यात लगेच विजय म्हणते की अगं मधू औषणाची तयारी करून घेऊयात, म्हणून विजया लगेच मधू आणि अशोक दादा यांचे औषण करत असते। सर्वजण खूप छान प्रकारे खुश असतात। त्यानंतर विजया प्रेमाने त्यांना पेढा भरवते आणि मधू आणि अशोक दादाला म्हणते की मी तुम्हाला पेढा भरवला, पण आता तुम्ही गुलाबजाम एकमेकांना भरायचा। तर मधू म्हणते की वहिनी काय बोलता हे सर्व, आम्ही जुने झालो आहोत आम्ही। त्यानंतर कविता ही काका काकूंचे औषण करते आणि रेश्मा सुद्धा करते। त्यानंतर मृण्मयी सुद्धा त्यांचे औषण करण्यासाठी लागते। विजय म्हणत असते की अगं भाची म्हणून त्यांचे औषण करते की होणारी सून म्हणून। मृण्मयी खुश होऊन म्हणते की दोन्ही नात्यांकडून। तेव्हा मृण्मयी खूप छान प्रकारे त्यांचे औषण करते आणि त्यांना नमस्कार करते। लगेच मधू म्हणत असते की अगं गुंजा ये ना तू सुद्धा औषण कर। तर गुंजा कबीरकडे बघत असते आणि कबीर हा मान डोलावतो, तर गुंजा लगेच खुश होऊन त्यांचे औषण करते आणि त्यांना नमस्कार करते। त्यानंतर औषण झाल्यानंतर विजया म्हणत असते की आता चला औषणाची तयारी तर झाली, पण आता एकमेकांना तुम्ही गुलाबजामू भरवायचेच। तेव्हा मधू आणि अशोक दादा एकमेकांना प्रेमाने गुलाबजाम भरवतात। तर आता विजय म्हणते की आता गुलाबजामू सुद्धा भरून झाली तर पुढे काय करायचे। तर कविता म्हणते की आता आपण सर्वांनी मिळून गेम खेळायचा, तर सर्वांना खूपच आनंद होतो। लगेच कबीर म्हणतो की तुम्ही हे तुमचा गेम चालू करा, पण मला आर्टिकल 1 कंप्लीट करायचे, त्यामुळे मी जातो। तर कबीर जायला निघतो, तर मृण्मयी त्याला इशाराने खुणावते। गेमला सुरुवात होते आणि गुंजा सर्वांना चहा देत असते। मृण्मयीला मात्र अधूनमधून खोकला येत असतो। विजया विचारते की अगं काय झाले, सकाळपासून तू अशी खोकतेस का, तब्येत बरोबर नाही का। मृण्मयी म्हणते की हो सकाळपासून श्वास घेण्यासाठी थोडासा त्रास होतो, पण काही नाही नेहमीच आहे। मधू म्हणते की अगं हळदीचे दूध तुझ्यासाठी बनवून देऊ का। मृण्मयी म्हणते की नाही नको, नेहमीच आहे, होईन व्यवस्थित। आणि गेमला सुरुवात होते, तर पहिले वेळ ही कबीरवर येते आणि सर्वजण कबीरला प्रश्न विचारू लागतात। तेव्हा रेशीम कबीरला विचारते की माया मामी। तेव्हा कबीर म्हणतो की डेंजरस। तेव्हा गुंजा म्हणते की अहो साहेबा माया मामी म्हटल्यानंतर तुम्ही सासू म्हणायला हवं होतं। तेव्हा कबीर म्हणतो की सासू म्हटलं की मला बाबळी आठवते। तर गुंजा ही खुश होऊन कबीरकडेच बघत असते। त्यानंतर रेशीम म्हणते की मला बाबळी म्हटल्यानंतर आईची आठवण होते काटेरी। तर कबीरला तेवढ्यात आठवण होते की आपण काहीतरी चुकीचं बोलून गेलो। कबीरचे ते बोलणे ऐकून गुंजा मात्र गालातल्या गालात हसत असते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये मृण्मयी म्हणते की आता नेक्स्ट कोण, त्यावर लगेच तेव्हा अशोक म्हणतो की मधू म्हणते की नाही गुंजा सुद्धा खूप हुशार आहे। तर लगेच रेशीम म्हणते की बघू आता गुंजाची हुशारी। त्यावर लगेच काकू ही गुंजाला प्रश्न विचारते की गजरा। गुंजा लगेच उत्तर देते की चाफा। तर मधुश्री ही लगेच गुंजाला विचारते की आई। तर लगेच गुंजा उत्तर देते की गोधडीची ऊब।
तेव्हा सर्वजण गुंजाला प्रश्न विचारू लागतात आणि मृण्मयीला मात्र खोकल्याचा त्रास होत असतो आणि ती कबीरला आवाज देत असते। तेव्हा लगेच गुंजा म्हणते, गुंजाला वाटते की कबीर बद्दलच मला मृण्मयीने प्रश्न विचारला, तर गुंजा बोलून जाते की नवरोबा। ते ऐकून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि कबीर खूपच घाबरतो। तर आता पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।